हेलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे काजू मशरूम मसाला करी। एकदम सोप्या पद्धतीने घरातीलच उपलब्ध साहित्यामध्ये हॉटेलपेक्षाही चविष्ट अशी ही भाजी आपण घरामध्ये बनवू शकतो। तुम्हाला नक्कीच आवडेल। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। बाजूलाच तिथे बेल आयकॉन असते ती सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। मशरूमची भाजी बनवण्यासाठी इथे मी 200 ग्रॅम मशरूम घेतलेले आहेत। मशरूम 5 ते 6 मिनिट पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे म्हणजे त्यावर जे मातीचे कण असतात ते विरघळून जातात। मशरूम चांगले चुळून स्वच्छ केल्यानंतर त्यावरचा जो पापुद्रा असतो असा सुरीच्या साहाय्याने अलगद काढून घ्यायचा आहे आणि अगदी सहज निघतो, अजिबात वेळ लागत नाही। सगळ्या मशरूमचे आपण असेच अलगद पापुद्रे काढून घेणार आहोत। कितीही स्वच्छ जरी धुतले तरी वरचा पापुद्रा असा काढून घ्यायचा आहे। आता ह्याचे 2 तुकडे करायचे आहे। जर खूपच मोठे मशरूम असतील तर त्याचे 4 तुकडे करायचे, मात्र मध्यम आकाराचे जर मशरूम असतील तर त्याचे 2च तुकडे करायचे आहे। कारण भाजी बनवताना याचा आकार खूपच लहान होतो, त्यामुळे आपल्याला हे मोठ्या आकारातच कट करून घ्यायचे आहे। मशरूम विकत आणताना एकदम ताजे आणि स्वच्छ असले पाहिजे। जर त्याच्यावर काळपट डाग असतील आणि शिळे वाटत असतील तर अजिबात घ्यायचे नाही, कारण त्यांना एक प्रकारचा विशिष्ट वास येतो। त्यामुळे ताजे आणि स्वच्छच मशरूम घ्यायचे आहेत। आता हे पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे। मसाला बनवण्यासाठी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं। कांदा परतत असतानाच यामध्ये खोबऱ्याचे पातळ काप घालायचे आहे आणि हा कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा लालसर झाला की यामध्ये 1 चमचा तीळ घालायचे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि एकत्रित सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं। हे व्यवस्थित परतलं की यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घालून तो सुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। आता इथे आपला सगळा मसाला व्यवस्थित परतला गेलेला आहे, तुम्ही बघू शकता, आणि टोमॅटो सुद्धा सॉफ्ट झालेला आहे। आता थंड करून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता त्याच कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये राई जिरं घालायचं, थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। आता यामध्ये कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत। गॅस एकदम कमी करायचा। कोरडे मसाल्यांमध्ये थोडासा हिंग, थोडीशी हळद, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा ते पाऊण चमचा किचन किंग मसाला आणि 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे। मंद गॅसवर थोडा वेळ हे परतून घ्यायचं। लगेचच यामध्ये वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि हे वाटण जितकं बारीक वाटता येईल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि आता तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं। यामध्ये मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे, तेच पाणी यामध्ये घालून घ्यायचं। मसाला अजिबात करपू द्यायचा नाही। एकदम मंद गॅसवर तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। हा मसाला मंद गॅसवर जितका चांगला परतला जाईल तितकी भाजी जास्त छान लागते। आता यामध्ये बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। मसाला परतत आला की यामध्ये 1 चमचा घट्ट दुधावरची साय घालायची किंवा 1 चमचा गोड दही घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचंय। आता यामध्ये मशरूम घालून घ्यायचे आणि मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। या भाजीमध्ये लगेचच पाणी घालायचं नाही, तर अगोदर 2 ते 3 मिनिटे मंद गॅसवर झाकण ठेवून मशरूम चांगले वाफून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच थोडंसं पाणी घालायचं आहे, कारण मशरूमला सुद्धा पाणी सुटतं, त्या अंदाजे आपल्याला नंतर पाणी घालायचं आहे। इथे आपले मशरूम व्यवस्थित वाफून झालेले आहेत आणि आता त्यामध्ये मी पाणी घालून घेतले। आपल्याला इथे मशरूमची थोडीशी पातळ किंवा दाटसर ग्रेव्ही करायची आहे। खूप घट्टही करायची नाही किंवा खूप पातळही नाही। आणि पुन्हा एकदा उकळी फुटली की मंद गॅस करून झाकण ठेवायचं आहे। ही भाजी गळेपर्यंत आपल्याला शिजवायची नाही, मशरूम व्यवस्थित राहिले पाहिजेत।
मशरूम जास्त शिजले गेले की खूप बारीक होऊन जातात, दिसत सुद्धा नाही. त्यामुळे जास्त शिजवायची नाही. आता यामध्ये तळलेल्या काजूच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजूचे प्रमाण इथे कमी जास्त करू शकता. काजू घातल्यानंतर या भाजीला फक्त आपल्याला 2च मिनिटे उकळी आणून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये मी बारीक कट केलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर ह्या भाजीला अजून छान दाटसरपणा आणि रंग येतो. तुम्ही बघू शकता, एकदम हॉटेलसारखी, एकदम लुसलुशीत आणि अतिशय चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे. बऱ्याच लोकांना मशरूम हा प्रकार अजिबात आवडत नाही किंवा मशरूमची भाजी हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरच खाणं पसंत करतात. त्यांनी नक्कीच अशा पद्धतीने मशरूमची भाजी घरच्या घरी बनवून बघा, खाऊन बघा. आवडल्याशिवाय राहणार नाही. आणि 40 रुपयाच्या एका पाकिटामध्ये भरपूर भाजी होते. आपण अगदी व्यवस्थित खाऊ शकतो. 3 ते 4 लोकांसाठी ही भाजी अगदी व्यवस्थित होते. मी तर इथे फक्त 2 ते 3 व्यक्तींना पुरेल इतकीच केलेली आहे. तुम्ही याचं प्रमाण वाढवू सुद्धा शकता. आणि ही भाजी भाकरी, चपाती, नान, रोटी किंवा भातासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागते. तुम्हाला आजची ही मशरूमच्या भाजीची किंवा काजू मशरूम करी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही सुद्धा बनवून बघा. आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूलाच तिथे बेल आयकॉन असते, ती सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील. थँक्यू. बाय.